धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं पूजा स्थानात प्रतिमा स्वरूपात विराजमान माता सरस्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्रद्धेय मानकर गुरुजी व मातोश्री सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन आजच्या समारोहाचा विधिवत शुभारंभ होत आहे। सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः शुक्लां ब्रह्म विचारसार परमाम् आद्यां जगद्व्यापी वीणापुस्तकधारिणीम् अभयदाम् जाड्यान्धकाराः
सावधान. बंधु भावनी वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे या भारतात बंधु भावनी वसुदे देवरची असादे संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळून सामुदायिक प्रार्थना दोन्ही तरुण वीरशीलवान दिसुदे देवरची असादे या भारतात बंधु भावनी वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी अहिंद घा मनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे या भारतात बंधु भावनी वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे सौंदर्य रमो घर घरात स्वर्गीयांपरी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी पुतळ्यास सदा सर्वदा सेवेत असुदे देवरची असादे या भारतात बंधु भावनी वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे मतभेद नसुदे मतभेद नसुदे. श्रद्धांजलीसाठी आपल्याला उभंच राहायचं आहे. भवभूती शिक्षण संस्था तर्फे आयोजित या श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती प्रसंगी वर्षभरामध्ये जे आपल्यासोबत भवभूती शिक्षण संस्था यांचे सुद्धा निधन जवळच्या काळात झालं आहे. त्यानंतर जामखारी येथील समाजसेवी स्वर्गीय श्रीरामजी बावनकर, ते ह्या तिघांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली देऊन परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव ही प्रार्थना करणार आहोत. सावधान. ओम शांती शांती शांती. अशाच जग जिंकणाऱ्या महिलांना समर्पित नृत्य सादर करीत आहेत भवभूती शिक्षण संस्थेची शाखा रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुराडी येथील विद्यार्थी. कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह
कुराडी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर अशा नृत्याद्वारे हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहुण्यांसमोर सादर केला आहे। यानंतर आपल्या सर्व अतिथींचं स्वागत, परिचय व सत्कार होईल। यासाठी मी इथे पाचारण करते श्री उमेश मंडे सरांना। अतिथींचे मार्गदर्शन व असामान्य कर्तृत्व करणाऱ्यांचे सन्मान बक्षीस देऊन होणार आहे। आता क्षण आला आहे भवभूती शिक्षण संस्थाद्वारे आजच्या जयंती समारोहातील प्रमुख मान्यवरांच्या सत्कार व स्वागताचा। मी आमंत्रित करतो भवभूती शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष, माननीय कार्यवाह तसेच सर्व संचालक मंडळ की त्यांनी आजच्या कार्यक्रमातील जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक मार्गामध्ये आहेत, काही वेळामध्ये ते आपल्या व्यासपीठावर पोहोचणार आहेत, पण कार्यक्रमात खंड नसावा म्हणून आपण कार्यक्रम प्रारंभ केलेला आहे। तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेशबाबू बोसाटी, कार्यवाह माननीय किशोररावजी मानकर आणि संचालक मंडळांना की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। जयंती समारोहातील प्रमुख अतिथी माननीय आमदार विजयजी राहंडाले। आपला जन्म तिरोडा तालुक्यातील खमारी येथे 1967 मध्ये झाला असून आपले शिक्षण मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये झाले आहे। आपला प्रमुख व्यवसाय शेती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून समाज कार्याचे धडे घेत आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्याला प्रारंभ केला। भाजपा संघटनेत गोंदिया जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष व किसान आघाडीचे अध्यक्ष राहिले आहात। आपण तिरोडा पंचायत समितीचे युवा सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य व बांधकाम सभापती असे पद भूषविले आहे। 2014 व 2019 मध्ये सलग 2दा आपण गोरेगाव तिरोडा विधानसभेचे आमदार आहात। आपल्या या यशस्वी वाटचालीसाठी भवभूती शिक्षण संस्था आमगाव आपले अभिनंदन करीत आहे। यानंतर या ठिकाणी आमंत्रित करत आहे आजच्या जयंती सत्कार समारोहातील सत्कार मूर्ती माननीय पंकजी राहंडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया। जयंती समारोहाचे 19 जुलै 1980 ला श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे जन्मस्थान असलेल्या गोंदिया नजीकच्या तुमखेडा या गावी झाला। आपण जिल्हा परिषद गोंदिया येथे नवनियुक्त अध्यक्ष असून सर्वात कमी वयाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान आपल्या नावे आहे। आपले शिक्षण एम.कॉम पर्यंत झाले असून बालपणापासूनच आपणास समाजसेवेची आवड आहे। भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, विद्यार्थी आघाडी प्रमुख, प्रदेश कार्य समिती असे विविध पद यशस्वीपणे सांभाळलेले आहात। माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे आयोजित सीएम चषक स्पर्धेत आपल्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्याचा अंक पटकावला। गोंदिया शहरातील नामांकित सिव्हिल लाईन येथील अपना गणेशोत्सव मंडळाचे आपण 18 वर्षापासून संयोजक आहात। आपल्या या बहुआयामी कार्यासाठी समाजसेवेसाठी भवभूती शिक्षण संस्था आमगाव आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे। यानंतर जयंती समारोहाचे सत्कार मूर्ती आहेत माननीय ॲडव्होकेट सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक जयंत कनसिंह कटरे। आपला जन्म 20 फेब्रुवारी 1955 ला आमगाव तालुक्यातील बोरकनार या गावी झाले असून आपले शिक्षण MA B.Ed, LLB, SDCM, GDC and DBM, DIT असे आहे व आपण महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आहात। महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातून राजपत्रित अधिकारी वरिष्ठ वर्ग 1 जिल्हा उपनिबंधक प्रमुख पदावरून निवृत्त होऊन सध्या जन्मगावी समाजसेवेचे कार्य करीत आहात। उच्च पदावर असून सुद्धा साहित्य विषयक विशेष छंद व आवड असल्यामुळे आपण विविध कविता, कथा व चित्रकाव्य लेखन करीत आहात। आपले मराठी, हिंदी, पोवारी बोली व झाडी बोलीतील विविध गद्य व पद्य संग्रह प्रकाशित झाले आहेत। आपली जागर ही कविता नागपूर विद्यापीठाच्या B.Com प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे। महाराष्ट्रातील अनेक नामांकित नियतकालिकांतून तसेच वर्तमानपत्रातून आपल्या रचना सातत्याने प्रकाशित होत असतात। आपण विविध साहित्य परिषदेचे उच्च पद भूषविले असून
अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्ली यांचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आहात. आपण अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य मंडळ नागपूर यांचे संयोजक आहात. आपल्या या साहित्य क्षेत्रात शिक्षण संस्था आमगाव आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे. यानंतरचे सत्कार जयंती समारोहाचे सत्कारमूर्ती माननीय ओंकारलाल चैत्राम पटले. आपला जन्म 10 फेब्रुवारी बेळगाव तालुक्यातील मोहाडी येथे झाला असून आपले शिक्षण MA इतिहास व राज्यशास्त्र या विषयात आणि M.Ed या अभ्यासक्रमातून नागपूर विद्यापीठात टॉपर राहिले आहात. आपण भौभूती शिक्षण संस्थेतून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहात. महाकवी भौभूतींच्या जीवनावर इतिहास संकलक म्हणून आपले नाव विकिपीडियामध्ये नमूद आहे. आपले उल्लेखनीय कार्य म्हणजे शिक्षण महर्षी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे जीवनचरित्र प्रतिबिंब या नावाने वर्ष 2000 मध्ये प्रकाशित केले. आपली ओळख पोवारी भाषिक क्रांतीचे प्रणेते, अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघाचे संरक्षक तसेच राजाभोज महाकाव्ये या विषयावर साहित्य प्रकाशित करणारे साहित्यिक म्हणून आपली ख्याती आहे. आपल्या वीरराजे चिमणा बहादूर वर्ष 2018 या ग्रंथ प्रकाशनाकरिता इतिहास संशोधन समिती भारत सरकारद्वारे अनुदान प्राप्त झाले आहे. महाकवी कालिदास, भवभूती, स्वामी रामकृष्ण परमहंस, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आपल्या ऑडिओ CD प्रकाशित झाल्या आहेत. महाकवी भवभूतींच्या इतिहासासंबंधी आपल्या विविध मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. आपल्या या बहुआयामी कार्याबद्दल भवभूती शिक्षण संस्था आमगाव आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे. यानंतर सभाव वानखेडे, सेवानिवृत्त प्राध्यापक भवभूती महाविद्यालय आमगाव. जयंती समारोहाचे चौथे सत्कारमूर्ती माननीय मनोहरराव दत्तात्रय वानखेडे. आपला जन्म 8 मार्च 1937 ला झाला असून आपण भवभूती महाविद्यालय आमगाव येथून वाणिज्य विषयाचे व्याख्याता म्हणून मार्च 1997 मध्ये सेवानिवृत्त झाले. आपले शिक्षण यमभूती शिक्षण संस्थेमध्ये कार्य करीत असताना श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या सोबत निकटचा संबंध आला. त्या काळी जनसंघाचा जिल्हा संघटक म्हणून आपण भरीव कार्य केले आहात. श्रद्धेय लक्ष्मणराव केले. सध्या वृद्धापकाळामुळे घरीच विश्रांती सुरू आहे. आपल्या या उत्तम आरोग्य व दीर्घायुषी होण्यासाठी भवभूती शिक्षण संस्था आमगाव आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे. या ठिकाणी आजच्या समारोहाचे सत्कारमूर्ती मनोहरराव वानखेडे यांचा मान्यवरांकडून सत्कार होत आहे. आशीर्वाद द्या. सत्कारानंतर पुन्हा एकदा वेळ आहे एका सांस्कृतिक कार्यक्रमाची. मित्रांनो, पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तरी तो शेवट नसतो, तर ती खऱ्या अर्थानं एका नव्या यशाची सुरुवात असते. असाच एक मार्मिक संदेश घेऊन रवींद्र विद्यालय चोफा येथील विद्यार्थिनी आपल्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. रवींद्र विद्यालय चोफा. कसके जूता कसके बैग खाउस के अंदर अपनी शर्ट, मंजिल को चली सवारी, कंधों पे जिम्मेदारी. हाथ में फाइल मन में दम, मीलों मील चलेंगे हम, हर मुश्किल से टकराएंगे, टस से मस ना होंगे हम. दुनिया का नारा चले रहो, मंजिल का इशारा चले रहो. ये सोते भी है, टेंशन आगे रहने की है, टेंशन मेहनत इनको प्यारी है, एकदम आज्ञाकारी है. दुनिया का नारा चले रहो, मंजिल का इशारा चले रहो. अरे क्या हुआ, इतनी टेंशन में क्यों है? एग्जाम्स आ रहे हैं यार. हाँ तो इस बार भी टॉप करना है. 98% तो लाने ही है. फिर ये शहर की टॉप की कॉलेज में एडमिशन भी हो जाएगा.
और आगे की पूरी प्लानिंग सेट है। अरे डोंट वरी, एग्जाम्स भी अच्छे जाएंगे और हम टॉप भी कर लेंगे। थोड़ा रिलैक्स हो जाओ। एग्जाम्स के डिप्रेशन में कोई लाइफ जीना भूल जाता है क्या? मेहनत दिल लगा के की है ना, तो उसका नतीजा भी अच्छा ही होगा। बस दिल पे हाथ रखो और बोलो ऑल इज वेल, ऑल इज वेल। आउट ऑफ कंट्रोल, ऑटो को करके गोल, ऑटो को करके गोल, सीटी पर जाके बोल। लाइफ को आउट ऑफ कंट्रोल, ऑटो को करके गोल, ऑटो को करके गोल, सीटी पर जाके बोल। मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, लाइफ में किया तबे पे कोई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा। कौन जाए सीढ़ी बजा के बोल, भैया आज रिजल्ट का दिन था। सब बच्चे अच्छे नंबर से पास हो गए थे। सभी बच्चे खुश भी थे, पर रिया बहुत ज्यादा ही अपसेट थी, क्योंकि उसे अपने टारगेट जितने मार्क्स नहीं मिल पाए। 98 की जगह 96 मिले। शायद वो अपने टॉप के कॉलेज में नहीं जा पाएगी। शायद उसने जितने गोल सोचे थे वो अचीव नहीं कर पाएगी। यही सब सोच अब उसके दिमाग में डिप्रेशन का रूप ले रही थी। मुझ में बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी। कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लो जरा, खुशियाँ झूम लूं या खा लूं जरा, मर जाऊं या जी लो जरा। सॉरी मम्मी पापा, सॉरी बंटी एंड ऑल माई फ्रेंड्स, सॉरी बट मैं अपना बेस्ट नहीं दे पाई। आई नो सबको मुझसे बहुत उम्मीद थी कि मैं 98% लेकर आऊंगी, जैसे सबको चाहिए था ना, वो टॉपर ऑफ द टाउन एंड टॉप की कॉलेज। वो सब मैं अचीव नहीं कर पाई। मुझ में अब सबको फेस करने की हिम्मत नहीं है। इस दुनिया में ना तो कुछ मुश्किल होता है, ना ही आसान होता है। सारा खेल मानने का है। जो मानता है कि उसके लिए मुश्किल है, तो उसके लिए मुश्किल है, और जो मान लेता है कि मेरे लिए आसान है, तो उसके लिए सब आसान है। तेरी वो रफ्तार हो, रुके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे, आशाएं उम्मीदें अब मुश्किल नहीं कुछ भी।
आहेत फिजिशियन अँड कार्डिओलॉजिस्ट गोंदिया. मी पुन्हा एकदा संचालक मंडळांना माननीय अध्यक्ष सचिव विनंती करतो की डॉक्टर दीपक बाहेकर यांचं शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. जानेवारी 1956 झाला असून आपले शिक्षण MBBS MD पर्यंत झाले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना 1983 मध्ये आपण व आपली अर्धांगिनी डॉक्टर अलका बाहेकर यांनी केली. 10 बेडच्या हॉस्पिटल पासून प्रारंभ करून आज गोंदिया जिल्ह्यातील हजारो रुग्णांना सेवा देणारे परिसरातील नामवंत हॉस्पिटल म्हणून आपली ख्याती आहे. कोविडमध्ये आपण 3000 पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रथम ICCU, प्रथम व्हेंटिलेटर, प्रथम ब्लड स्टोरेज व पहिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रारंभ करण्याचा मान आपणास जातो. मागील 3 वर्षाच्या सेवेसाठी उत्कृष्ट सेवा देणारी संस्था म्हणून शासकीय योजनेच्या अंतर्गत अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे. कल्पतरू सेवा देणारे कार्य सुद्धा आपल्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. त्याच अनुषंगाने गुरुजी जयंतीच्या निमित्त आज आपल्याद्वारे आमगावला भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या या समाजसेवी उत्कृष्ट कार्यासाठी भौभूती शिक्षण संस्था आमगाव आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे. आता क्षण आहे मंचावरील इतर मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्याचा. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहात विशेष रूपाने उपस्थित गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय राजकुमारजी बडोले यांचं स्वागत प्राचार्य DM राऊत सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जयंती समारोहात माजी आमदार माननीय वीरसिंग भाऊ नागपुरे यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर प्रल्हाद राहंदाले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजयजी शिवणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी रवींद्र विद्यालय चोप्याचे प्राचार्य श्री DH भगत सर यांना आमंत्रित करतो. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर जयंती समारोह भौभूति शिक्षण संस्था की ओर से संस्था में शैक्षणिक साहित्यिक व क्रीड़ा क्षेत्र के अंतर्गत विशेष उपलब्धि प्राप्त विद्यार्थी शिक्षक व अन्य कर्मचारियों का सत्कार करने की परंपरा रही है. इसी क्रम में इस समारोह के अवसर पर प्रदान किए जाने वाले पुरस्कार इस प्रकार हैं. सर्वप्रथम शैक्षणिक क्षेत्र में विशेष उपलब्धि प्राप्त सत्कार मूर्ति सर्वप्रथम मैं बड़े ही सम्मान से मंच पर सभी सम्मानीय अतिथियों से निवेदन करूंगा कि वे इन सत्कार मूर्तियों का स्वागत करें. सर्व सम्मानीय नवनियुक्त प्राचार्य इन्हें मैं आमंत्रित करता हूं. भौभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद कन्हैयालाल राहंगडाले, आदरणीय केशवरावजी मानकर, आदरणीय सुरेश बाबूजी असाटी एवं संचालक मंडल के सभी सदस्य. आपली भौभूती महाविद्यालय आमगाव येथे 21 सप्टेंबर 2022 रोजी विद्यापीठ स्तरीय निवड समितीद्वारा नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपला जन्म 24 ऑक्टोबर 1962 रोजी गोंदिया नजीकच्या तांडा या गावी शेतकरी कुटुंबात झाला असून सध्या आपण आमगाव येथील रहिवासी आहात. आपण रातुमा नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात MSc व PhD चे शिक्षण पूर्ण केले आहे.
आपण भौभूती महाविद्यालयात सन 1987 पासून रसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. आपल्या मार्गदर्शनाखाली एकूण 18 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. आपले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये 150 पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. आपण भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणीकृत गोंदिया येथील नशामुक्ती केंद्राचे देखील संस्थापक वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त करीत आहेत. इसी क्रम में श्री धर्मेंद्र बाबूलाल भालेकर इन्हें मेहमान पर आमंत्रित करता हूं. शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देकर. आपण भौभूती महाविद्यालय आमगाव येथे अधीक्षक या पदावर कार्यरत असून आपली आवड साहित्य क्षेत्रात देखील आहे. आपण गैर मराठी भाषेत म्हणजेच उर्दू भाषेत गझल, नज, रुबाई इत्यादींचे लेखन करता. आपले आजपर्यंत 12 संयुक्त काव्य गझल संग्रहात काव्य प्रकाशन झाले आहे. आपला एकल गझल संग्रह मराहिल या नावाने नुकताच प्रकाशित झाला असून आपणास साहित्य जगात असीम आमगावी या नावाने ओळखले जाते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक सन्मान व पुरस्काराने सन्मानित आहात. आपल्या या यशाबद्दल भौभूती शिक्षण संस्था आपणास विशेष पुरस्काराने गौरवान्वित करून पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त करीत इसी क्रम में तीसरी सत्कार मूर्ति डॉक्टर संजय गजानन तावडे. प्राध्यापक डॉक्टर संजय गजानन तावडे. आपण भौभूती महाविद्यालयात इंग्रजी विभागात विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा 1 सप्टेंबर 2020 रोजी आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे. आपले आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत एकूण 3 तर राष्ट्रीय नियतकालिकेत एकूण 6 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. आपल्या या उपलब्धीबाबत भौभूती शिक्षण संस्था आपला सत्कार करीत आहे. सत्कार मूर्तींचे स्वागत व मान्यवरांचे आभार. डॉक्टर प्रवीण कुमार मधुसूदन लोणारे. आपण भौभूती महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात